फॅन भेटलेले आहेत. फॅन आणि आमचे टकलूचे पण फॅन भेटलेले आहेत. तर चला फोटो काढा. ही माहित आहे ही माहित आहे सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले. पैठणीच का लुंगीचा किंवा बनियान पॅन्ट असं पण होऊ शकतात ना. हे आकाश म्हात्रे तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवरती. असेच तुमच्यापर्यंत आपण नवीन ब्लॉग घेऊन येत असतो. आणि आता परत एकदा आपला निलजे लोढा पलावा महोत्सव आयोजित धर्मराज फाउंडेशन तसेच आपले महेंद्र नाना आणि आपल्याला तिथे इन्व्हिटेशन त्यांनी बोलवलं आहे. तर आणि आपण चाललो आहे 27 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत तो महोत्सव होता. आणि आपण तशीच आज भिवंडीची पम्याची गँग हा यूट्यूब चॅनलवरती तुम्ही भरपूर त्यांच्या सिरीज बघितल्या असतील. आणि तसंच ते पूर्ण आपली टीम येणार आहे आणि त्यांच्यासोबत आपण चाललो आहे. आणि तसंच आज तिथे महिला दिन असल्यामुळे खेल पैठणीचा देखील रंगणार आहेत. आपल्या आगरी 2 वाघिणी ज्योतिताई आणि अनुराधा ताई हे देखील असणार आहेत. आणि त्याहीच आपल्याला आज तिकडे बोलवलं आहे. तर चला बघत राहा तुम्ही आपल्या चॅनेलवरती. चला तर आता आपण पोचू लोढामध्ये निलजे लोढा महोत्सवला. आज आपली पूर्ण गँग आली असेल ती तशी पम्याची गँग म्हणून आपल्या पम्यादाचा चॅनेल आहे तुम्हाला माहीतच. भिवंडीचा भरपूर असे सिरीज पम्यादाने काढलेले आहेत. आई एकविराच्या पालखीच्या ह्याच्यावरती असेल असे भरपूर एक चांगला संदेश त्यांनी दिलेले आहेत त्या सिरीजच्या माध्यमातून. चला जाऊ आता भेटू आपण. भेट होणारच आहे आता आपली लवकरच त्यांच्याशी. बरेच दिवसानंतर भेट होणार आहे पम्यादाशी जवळ. आपली पूर्ण टीम पण आहे आपली तिथे. परफेक्ट. नमस्कार दादा. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड इव्हनिंग. तुझं हचक काही पण अजून. नमस्कार दादा. सकाळ काय टायमावर पोचलाय ना. कसा मुहूर्त असेल आपला एकदम. हा जाम. चला स्वागत आहे तुमचा. स्वागत आहे. काय पेशेंट. थँक्यू. चला तर चला जाऊ आता आपण गँग सोबत. कुठला महोत्सव. आमचा निलजा लोढा महोत्सव. सावन मामा कुठे. सावन गेला रावण बनाला. हो रावण बनले टाकला बोलले. मग काय वेळ दुसरं फोटो नाही टाकला. एकटा जातो साला श्रावण. तू एकटा दिला म्हणून तुझा कुठला टाकला. मला नेला तर मी पहिलेच टाकला. कस सांग संतोष गौरी आकाशी नको माझ्या बायको. निलजे लोढा पलावा महोत्सव. आता आपण एंट्री करत आहेत. सगळे रेडी आहेत. टकले केसवाले. चला आज महिला दिवस आहे ना. महिलांच्या आवडतीच्या वस्तू नाही त्या पण आपल्या महिलांच्या महिला आज महिला आम्ही त्यांच्या बरोबर बैला. हे बघ आज महिलांसाठी स्पेशल आहे. हे बघ नको. चला आत्मा असतील आपल्या लोक. चला आत्मा. पहिल्यांदा आलोय. आपल्या जवळ आहे तरी आपल्याला आमंत्रण होतात 10 तारखेचं. आणि तसंच आज आपली पम्याची गँगला देखील आज बोलवले. तर आज दोन्ही दिवस जाऊ. आज पण नंतर पण जाऊ आपण. चार वेगवेगळ्या प्रकारचे आचार. ये कितना प्रकार का लोणचा है. सुकट आहे का. सुकट लोणचा. हा खरंच पण सुकट लोणचा बघू शकताय. सुका लोणचा हा बाई. तुला वाटला सुकट लोणचा. मी पण गवता लावलो. तो बा पोपली मिरची. तोंडाला तुला वाटला. नाही खाली नाही बुटा. भरपूर असे मोठे स्टॉल आहेत आतमध्ये. आणि तसेच पालणे देखील मोठे पालणे आहेत. खेळणे देखील आहेत.
तसं शॉपिंगसाठी बऱ्याच गोष्टी आहेत. बिटा बिटा इनको बेटा काय बिटा बिटा इनको बिटा जा जा बस जा. अरे छोटी लड़की है, छोटी बेबी है वो, खाली दिखती है आंख से. ब्लू ब्लू टकली उला डुश ब्लू हा ब्लू. अभी उल्टा उल्टा हिरवा नाही फुटा. अरे काय ना फेल फेल. तो बंदूकवाला कोण दिसतो बघ, बंदूकवाले दाढी बघ. काहीच म्हणजे लोढा पलावा महोत्सवला आम्ही आलो. तर आता बघितलास आता शिकारी बघू, एक शिकारी चालू आहे ते टकलूची. त्या साऊंड वाल्यापेक्षा आपला आवाज पाहिजे की नाही. चला आता ज्या पण महिलांना खेळायचं आहे सर्वांनी पुढे या, स्टेजच्या इथे या, लवकर खाली या, लवकर पटापट या. त्याच्यात पण आहे, तुम्हालाही खेळायचं, तुम्ही पण खेळू शकता. आज दिवस तुमचा आहे. या इकडे सारखं. सगळ्याजणी इकडे वा. स्टेज इथं आपण खाली जाऊ. चला या इकडे. पैठणीचा बघायला भेटणार आहे. म्हणजे लोढा पलाव महोत्सव मध्ये देखील आज खेळ रंगणार आहे पैठणीचा. आपले ज्योतिताई आणि तसेच अनुराधाताई यांच्या. खेळ सुरू झाल्यानंतर पुन्हा कोणाला घेतलं जाणार नाही. अजून पण विचार करा. ताई मॅचिंग साडी. माझं लक्ष तुमच्यावरतीच आहे. तुम्ही खेळले नाही तरी पण मी तुम्हाला टोमणा देतच राहणार, तुम्हाला हसवणार बसू. लवकर या. अजून कोणाला खेळायचं असेल सर्वांनी सहभागी होऊ शकतात. मानाची पैठणी भेटणार तुम्हाला 2026 मधली. लवकर या. त्यापेक्षा सगळ्यांनी अनुभव घ्या, खेळून घ्या. यावरती लवकर आलो आहे. इथे खेळ पैठणीचं चालू आहे, पण खंत वाटते थोडी की येत आहेत का आम्ही खेळ सुरू करून. लवकर या. साधी लुंगी दिलीस की बनियन दिलीस की ते दिलंच तर बरा खेळ आतापर्यंत महिलांसाठी ठेवतात. प्रत्येक गोष्ट महिलांसाठी पुरुषांसाठी पण ठेवा ना तुम्ही. हा. लुंगीचा खेळ, चड्डीचा खेळ, चड्डीचा, टावेलाचा हा. काहीतरी ठेवा अंडरवेअर. ना. इकडे या. प्रत्येकाला खेळ पैठणीच करा. ते नाही पण ते ठेवलंच तर त्यांचं म्हणणं म्हणतो तुम्हाला केसा ना केसा ना. खेळ पुरुषांचा ठेवला तर खेळ लुंगीचा, खेळ बनियनचा, ते चड्डीचा. अजून कुठल्या महिलांना भाग घ्यायचा असेल सर्वांनी या. नक्की सांगा. बहिणी बहिणींचा खेळ, जावा जावांचा खेळ, सासू सुनेचा खेळ, ननंद भावजाईचा खेळ, पैठणीचा. बोलताना माईक असा पकडा म्हणजे तुमचा आवाज माझ्या अंबरनाथ पर्यंत पोहोचेल. हा ताई माईक जवळ पकडा. माझं नाव वैष्णवी विशाल सावंत. उखाणा. सोन्याचे मंगळसूत्र सोनाराने घडविले, विशालरावांचे नाव घ्यायला सर्वांनी अडविले. आम्ही नाही अडवलं बाबा, आपण अडवलं हिला. आम्ही नाही अडवलं. दादा काय पण बोलतोय बाय, सांगता आम्ही वाढवलं. पण भारी होता. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवायची. नौका विजयरावांचं नाव घेते, सर्वांनी कान देऊन ऐका. ऐका का बोला तेवढंच, एवढंच. मला वाटलं आता काय आहे का ऐकायला सांगणार बाय. मग आता कार्यक्रम चालू होणार ना, त्यामुळे सगळ्यांचे कान इकडे हवेत. बरोबर. कान डोळे सर्व. खालमणी तोडले, काळेमणी जोडले, पिंटूरावांसाठी माहेर सोडले. सर्वजण योच उखाणा बोलतात. पाठ. वडाच्या झाडाखाली करत होती आरती, विजयरावांना जन्म देणारे धन्य ती माऊली. कोणतंच मिनिंग झुलत नाही. बोला. काचेच्या ग्लासात चमकले धाई, काचेच्या ग्लासात चमकले धाई, आणि माझ्या मंगळसूत्रावर माझ्या भरतरावांची सई. मस्त मस्त. बघू ताई. नाव घेते वुमन डेच्या दिवशी. वुमन डेच्या दिवशी जरा जोरात बोला, खणखणीत आवाज काढा. पोळीवर वाळतात साजूक तूप, शरदराव मला आवडतात खूप. मस्त मस्त. खूप छान बोलल्या का. पुरणपोळीवरती मला का बोलायला लागते माहितीये, कारण खूप आस्ती बोलतात या बायका. पुरणपोळीवर टाकले साजूक तूप, शरदराव मला आवडतात खूप. मस्त. टाळ्या वाजवा यांच्या. माझं नाव दीपा चिंतामणी पाटील. कृष्णाच्या हातात सोन्याची बासुरी, चिंतामणी रावांचे नाव घेताना सदा मी हसरी. खरंच हसऱ्या आहेत त्या. आल्या आल्याच हसत आल्या. टाळ्या वाजवा एकदा जोरदार. या. हॅलो हॅलो बोला. तो मी केलं माझं काम. हॅलो माईक टेस्टिंग झाले आमचं माईक टेस्ट करून. जन्म दिले मातेनी, पालन केले पित्यानी, सिद्धार्थचं
रावांचं नाव घेते पत्नी या नात्याने. टाळ्या वाजवा. तर कॉपी केली तरी सुद्धा नापास होतात, म्हणून कॉपी करायची नाही. चला. गळ्यात मंगळसूत्र ही सौभाग्याची खून, ललित रावांचं नाव घेते मराठ्यांची सून. मस्त, टाळ्या वाजवा. खेळायला या. आया बाबा आता पाहुणा आला आमचा. आणि तुम्हाला माहित आहेत का आज या पमायची गँग ना आपल्याकडे खेळायचं? आलेले आहेत. तर खेळायचं असेल तरी वरती पमायची या. ना पूर्ण सगळी कॉमेंट. आता आमचं पेमेंट कट का करू तुम्ही इथं? नाही मला फक्त एवढंच बोलायचं आहे. या. नेहमी चांगलं आहे, नियोजन वगैरे चांगलं नेहमी असतो तुमचं, नेहमीच बघतो आम्ही. पण मला एवढंच फक्त वाटायचं महेंद्र दादांना मी सांगतोय की खेळ नेहमी पैठणीचाच का, लुंगीचा किंवा बनियान पॅन्ट असं पण होऊ शकतात ना. पुरुषांसाठी पण खेळ खेळा, पैठणीच का नेहमी महिलांचाच का खेळ खेळता तुम्ही? नाही आहे पुढच्या हा. वर्षी पुढच्या दादा, लुंगी पुढच्या वर्षी पुरुषांसाठी पण ठेवा. हा लुंगी, खेळ खेळ लुंगीचा. लुंगीचा असा असला तरी चालेल. बरोबर, खेळ लुंगीचा, खेळ टावेलाचा, काही. खेळ बनियानचा, काही पण ठेवा. नेहमी महिलांसाठीच गेम असतो, महिलांसाठीच खेळ. हे का आम्ही पुरुष का फक्त बघायलाच का? नाही, कारण महिलांसाठी स्पेशल डे आहे, महिला डे. हा महिला डे, पुरुष डे बघितला नाही. बरोबर, पुरुष डे पण झाला पाहिजे. कोणाच्या ह्याच्यात आहे ते माहित आहे. काय करायचं आपण? पावर महिलामध्ये हा. आणि 100% त्यांचा आणि स्वागत आता करण्याचं तुम्ही- मी आणि उद्या आता बरोबर टाकत आहे. महिला आणि दिनासाठी. आता एक फोन केला ना आला तरी मला आलो येतो अर्धा मिनिट म्हणजे 1 तासात पोहोचतो. तेच बोलत होती मी आता. जर पावर तुम्ही कोणाच्या आहे? महिलांमध्ये आहे आणि खरोखर दुर्गेचा अवतारच आहेत त्या. आणि तरी आज महिला दिनाच्या सर्वांना त्यांच्यासाठी शुभेच्छा तुम्हाला. आणि त्यांना नाही, खूप शुभेच्छा. आता मी काय सांगते दादा, तुम्ही इथं आलेत, आपण त्यांच्याशी पण बोलूया. 100%. पण तुमचा घरचा हा. अनुभव थोडा सांगा महिलांबद्दलच. आता तुम्ही सांगितलंच सांगितलं त्याने की फोन आला की आलो. आता महिला अनुभव सांगितलं तिकडून लगेच फोन येईल ना, घरात आलं कार कुर. अनुभव सांगण्यापेक्षा अनुलाच विचारू ना आपण. भाऊ, अनुभव आहे. आमचा अनुभव तोच जो यांचा आहे हा. नेहमी. आणि अनुचा अनुभव आहेच दिसतोय आपल्याला. कुठे गेले भाऊ? अनुचे अनुभव तिकडे बघा उभे आहे, तुम्हाला दिसतो. हा. कारण की आमच्या भाऊना आम्ही नेहमी बघतो. अनु बोलली की भाऊ चालू. पण मला एक तुम्हाला विचारायचं आहे, बोला. महिलांशिवाय घराला घर पण नाहीये. हा, ते तर आहेच. 100% आम्हाला का खरं आहे. करावंच आहे का बोलून नाही, महिलांबद्दल? नाही, काही पण बोला. तुम्हाला सांगतो एक किस्सा सांगतो बघा. जेव्हा बायको माहेरी जाते ना तेव्हा खरोखर आनंद होतो. पहिल्या दिवशी आनंद होता. गेली 2 दिवस गेल्यानंतर समजते काय आहे. सगळे कपडे इकडे तिकडे, जेवण. मग आपल्याला फोन करावा लागतो का कधी येणार. मग ती बोलते का लगे नाही तुमची आठवण नाही, मुलांची आठवण येते. पण आठवण कोणाची येते याला चालायला माहित आहे. आठवण कोणाची येते यांना खरोखर. महिलाशिवाय नाही. घराला घर पण घर पण महिलांशिवाय नाहीये. नाहीये. किती पण महिलांवर जोक असू द्या, काही पण असू द्या, पण महिलाशिवाय काही नाही आणि महिलाशिवाय काही चालतच नाही. पुढे जायचं असेल तर महिलांचा हात पाहिजेच. महिलांना पाठीशी ठेवायचंय. पाठीशी पुढे ठेव. जायचं असलं. पाठाण फोडताना ते पाठीशी नाही. पाठीण फोडल्या पाहिजे त्यांच्या अशा. बरोबर चाला. हा हा, तेच- बरोबर. तेच जेवण झालं किंवा महिला म्हणजे काय, महिलांचा आदर करा. काय महिलाच्या उदरातून आम्ही जन्माला आलोय. पहिली गोष्ट म्हणजे आपण सर्वजण महिलांच्या उदरातूनच जन्माला आलो. त्यांची पूजा झाली पाहिजे आणि त्यांचा मान सन्मान झालाच पाहिजे, भले जोक किती पण असून द्यावेला. आणि धन्यवाद. आपला कार्यक्रम आणि अरे ही आमची गँग आहे ना, ही गँग आमची कॉमेडीचीच गँग आहे. आणि कॉमेडीमध्ये आमची नावं कशी असतात ना ते आता ह्या घेतील आधी. समजा हा तर 2 नावं तर झाली पाहिजे. तुम्हाला 5 जणांना नाव, तेच चौघांना पण माझं नाव म्हणणं घ्यायचं. होतं, एवढ्या कॉमेडी काय? कलाकार आपल्या स्टेजवरती आले. कोणतं पण घे, पण नाव घे. आम्हाला ना माहिती बाबा. तिला आता पैसे ABCD मध्ये A to Z घ्यायला लागेल, म्हणजे कुठला तरी अक्षर येईल. आम्ही असं. पुढे एक स्किट करणार. आमचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यात आम्ही बसवलेत ते आता आम्ही नवरा बायकोचा रोल करतोय आणि आता त्या घ्या तो मंदिराचा. घे दुसरं काय. लाजू नको. नाव घे पोरी, जरा लाजू नको. त्या घ्यायला घाबरतात. मीच घेतो. माझ्या बायकोने घेतलेलं नाव तुम्हाला सांगतो. मी काला आहे आणि ती थोडीशी गोरी आहे म्हणून ती एक कॉमेडी मध्ये घेतला. आणि ती दाढी आहे आणि मी पातळ आहे. आता तिने असा घेतला, एकावर एक 11 आणि माझा नवरा काला बकरा. त्याच्या बाजूला मी डोकरा. आणि मग मी कसं घेतला तुम्हाला सांगतोय, कारण माझी बायको साडी. मग मी बोललो लग्नाचा वरात न्यायला केली लक्झरी बस, आणि माझी बायको तबेल्यांची.
थँक्यू थँक्यू थँक्यू. चला तुम्ही प्रोग्राम चालू स्टार्ट करा. आशीर्वादानेच आम्ही सर्व कलाकार हे पुढे जात असतो. त्यामुळे मी सगळ्यांना विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी त्यांचा याच्यावरती असा टाळ्या वाजवून सत्कार करायचा. त्यानंतर मी पमेदाला विनंती करते की त्यांनी व्यासपीठासमोर यायचं आहे. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्यांसाठी कंजूसी करू नका. त्यानंतर मी धर्मराज फाउंडेशन आयोजित निलजे लोढापला तर महेंद्र दादा आपले मनपूर्वक धन्यवाद. खरोखर आपले जेव्हा कलाकारांवर प्रेम आहे तसेच अनुताई ज्योतिताई ह्यांचा नेहमी सपोर्ट असतो आणि आज त्यांनी आम्हाला इथे आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. आणि आज खरोखर त्यांचे कौतुक करावेसे वाटते का आज प्रत्येक ठिकाणी त्यांचंच म्हणजे हे दिसते मला. खूप चांगल्या पद्धतीने त्यांचे प्रोग्राम चालू असतात आणि खरोखर अभिमान पण वाटतंय का त्या आमच्या फ्रेंड सर्कलमधले आहेत आणि असेच पुढे जा. आणि जागतिक महिला दिनानिमित्ताने सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा. आणि आपण या खेळात म्हणजे खेळ कुठलाही असू दे त्याच्यात सहभाग होणे खूप धाडसाचे काम आहे आणि आपण या खेळात सामील झाल्याबद्दल आपले मनपूर्वक अभिनंदन. जागतिक महिला दिनानिमित्त सगळ्या महिलांना हार्दिक शुभेच्छा. मी पण नाव घेते कारण आज महिला दिवस आहे. माझे नाव श्रमिका राजेश कारभारी. शिव हेच सत्य, शिव हेच अनंत, शिव हेच सत्य, शिव हेच अनंत. राजेश रावांचं नाव घेते मी, महादेवांची भक्त. धन्यवाद. त्यांना विनंती करते की त्यांना मायेची शाल आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. त्या कलाकार व्यासपीठावरती आमंत्रित करते. हे उद्योजक आहेत आणि त्यांचाही येतो. सगळं आयोजन नियोजन पण खूप छान केलेलं आहे आणि थँक्यू. चालेल, झाले 14 पुढे या. फॅन भेटलेले आहेत. फॅन आणि आमचे टकलूचे पण फॅन भेटलेले आहेत. तर चला पुढगाडा पुढगाडा. ही माहित आहे ही माहित आहे देवी. चला चला जा पुढगाडा जा. तुम्ही गाड्या जा ना, मी करता जा ना. तुम्ही जा जा, तू पण जा जा ना. जा जा, तू पण जा. आम्ही जाता, आपण गाडू घे जा. कसा पकडायचा फोन. छोटेसे पॅन भेटलेले आहेत आणि मोठे पॅन पण भेटलेले आहेत. पम्यादाचे गँग तुम्ही बघू शकता. आपला निलजे लोढा पलावा महोत्सव भरपूर भरलेला. मग आता आम्ही निघलो घरी जायला. तर जर आता पाळण्यान फिरतोय आणि पाळण्यान बसायचा. बरं मग तुम्ही बसा. मग तर चला आता मंडळी, आम्ही खूप एन्जॉय केला निलजे पलावा महोत्सव. ना मग आता आम्ही निघतो घरी जायला. आता येऊन तुम्ही आता जेवायला नाहीत माझ्या इथं. हा चल ना थोडासा चालूला बसू आपण. मेन गाडीवर कोण बेटा सचिन. चला ना थोडासा. आता तुम्ही जाल कुठच्या. चला दादा भेटू आपण पुन्हा भेटू. चला हो. घरी आलो आणि आज आपले भरपूर म्हणजे 2 ब्लॉग एका दिवसामध्ये झाले. काही फंक्शन असतात ते आपल्याला अटेंड करायलाच लागतात. तर तसंच आज मी धर्मराज फाउंडेशन तसेच निलजे लोढा पलावा महोत्सव तिथे आज भेट दिली. आपल्याला निमंत्रण होतं. अनुराधाताई ज्योतिताई यांचं आज तिथे
महिला जागतिक दिन असल्यामुळे आज त्यांचा पैठणीचा आज खेळ रंगला होता. आणि तसंच आपले नाना महेंदर धर्मा पाटील निंजेगावचे समाजसेवक, त्यांचं देखील आपल्याला तिथे इन्व्हिटेशन होता, निमंत्रण होता. तर आज आपण तिथे गेलो. आणि तसंच मला आज आपले गँग, पम्याची गँग म्हणून आपले भिवंडीचे पम्या दादा आहेत, त्यांची आपली संपूर्ण टीम आली होती. तर आज आम्ही सर्व एकत्र गेलो होतो. तुम्ही बघितला किती मज्जा आली. आणि निलजे महोत्सव आपल्या जवळ असून एवढा भारी भरता, आज किती पालणे बिलणे होते. तर नक्कीच तुम्हाला आपला आजचा हा देखील ब्लॉग आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. चला गाईज, बाय बाय.